आता तोंड धरणे त्याला त्या येऊ दे त्या शेपूट येऊ दे. बाप पसलेलं आहे त्याला. थांब हळू हळू हळू. बापरे बापरे बापरे. आता करीन तो. घ्या पुढं पुढंच घ्या आता. बस 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 जास्त ओढू नको. थोडं काहीतरी नॉर्मल. ठीक आहे. सोड 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 सोड. आरामशीर आराम हळूहळू. या इकडे उठ लागला आता. नाही याला गोणीत घाल. गोणीत घे ना. गोणीत घे ना. कोणी जर टाकलं त्याने तर त्या उचलता येणार. अरे तर मग आता घेतो कुठं त्याला. सेफ जागा कुठे. हो हो तुम्ही हळू चाला फक्त. हा तुम्ही फास्ट नका चालू. हा तोंडावर तोंड धरले ना त्याला उतराला दमाने याला म्हणून आपण दमान चालू. कारण मला उतरता येत नाही फास्ट. नाही दुसऱ्याजवळ जरी म्हटलं तरी दुसरा पण कसा येईन. चल चला 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 समोर. हा चांगला घ्या रे. खाल्लेलं आहे त्याने. मित्रांनो बघू शकता अशा पद्धतीचा हा इंडियन रॉक पायथन. आम्ही त्याला रेस्क्यू केलेला आहे. त्यांनी हरण नाहीतर रानडुकराचं पिल्लू किंवा हरणीचं पाळस हे त्यांनी गिळलेलं आहे. हे आपल्या रोयलागड गाव औरंगाबादपासून एक 10 ते 15 किलोमीटरवरती हे रोयलागड गाव असून त्या ठिकाणी बराचसा इलाका हा डोंगर भाग आहे. बरेचसे ॲनिमल इथं आहेत. हरणी पण आहेत. तुम्ही बघू शकता आतासुद्धा त्या डोंगराच्या कडेवरती त्या हरणी तुम्हाला दिसून येतील. आणि त्या उद्देशाने त्यांनी ते अन्न जे असते त्यांचं तर ते त्यांना अख्खं गिळून घेतलं. गिळल्याच्या नंतर त्याची अवस्था अशी झालेली आहे मित्रांनो त्याला हालचाल करायला सुद्धा खूप त्रास होतो आहे. म्हणून तो एका जागेवरती पडलेला आहे आणि पडलेल्याच अवस्थेमध्ये तो गावकरी लोकांना आढळला. त्यामुळं आम्ही त्यांनी आमची हेल्प केली आणि आम्ही त्याला व्यवस्थितपणे रेस्क्यू केलं. त्याला झाडीतून बाहेर आणलं आणि तो आता सुखरूप आम्ही त्याला व्यवस्थित केलं आहे. आणि नंतर थोड्या वेळाने आम्ही त्याला जंगलामध्ये रिलीज करणार आहोत. तुम्ही बघू शकता हे सगळे गावकरी लोक आहे. सुरुवातीला कोण पाहिलं त्याची. सुरुवातीला कोणी बघितलं. काय नाव तुमचं. इकडे दोन आहे का एक आहे का. एकच आहे एकच आहे. किती टाइम लागेल सर. मोबाईल त्याला खूप टाइम लागला. मोबाईल एवढा लवकर नाही सर. आम्ही सात झालं येऊला इकडं आजगार निघलो त्याच्या डोंगराकडे. त्या झाडाला आलता नंतर सांगतो मी. ठेव का बकरा सुद्धा खाल बसला. शेळी आणतो ते शेळी. एवढं मोठं हरण गिळलं म्हटल्यावर त्याला काही विषय आहे का. मंदिंगा खाल्लं ते किती वाशी नाही तोंड लय वाचतो आपण असं खाताना बी असंच करतो. पण ते मेलेले असं का हरणी. नाही मग ते जे टाकू राहिलं ना तिकडून व्हिडिओ घे बरं चांगलं. खूप ताकद असते त्याच्या शरीरामध्ये. एवढं मोठं हरण खातो म्हटल्यावर खूप ताकद असते त्याच्यामध्ये. सारे पाय
अरे बंदूक धरा रे, काय करतो? ए, बंदूक धरा रे. हा, याला पाहू घ्या रे. पाहिला तर कोणाच घरात घुसला तू? हा? बिबट्या पाहिला तर कोणाच घरात घुसला? काय आता घरात ओढणं पळत होतं. गाडी पाहिलं बाई. पाहिलं मला, गाडी सोडून द्या आता मग पळा. त्याला त्रास होतो तो टाकतं ते आता. हा व्हिडिओ घ्या, हा व्हिडिओ महत्वाचा आहे. घ्या भैया, असं समोरून घ्या व्हिडिओ. घ्या भाऊ, व्हिडिओ घ्या चांगला. इकडून समोरून घ्या समोर. दोन दिवसात त्याचं हे झालं असतं सगळं पूर्ण. थोडं मोठं हरण आहे रे. मोठं हरण आहे ते. बघा नुसतं हाडकं, त्याचे पाणी, त्याच्या हड्ड्या सुद्धा पाणी होतात. हरणाचे जे आहे ना हड्ड्या, हाड जे असतात त्याचं सुद्धा पाणी होते त्याच्या पोटामध्ये. एवढं हे असतं. गोणी गोणी होती ना, नाही ते दुसरी वाली तिथंच होत्या. आणता का भैया? बाळू साहेब पटकन. घाम शिवराला आता ते अर्ध निम्म पचन झालं ना त्याला. त्याचं जे हे आहे ना तोंडाचं जबडा, तो लवकर कव्हर नाही होणार. ते जरा आता थोडा टाइमच लागेल ना त्याला. हॅलो, टाइम लागतो. ये इथं थांब, तुला लावतो लोकलचं. अंग खोललं ना ते सगळं काही होईल ते दाखवलं. आलंय का? कुठलाही पायथन किंवा कुठलाही स्नेक, साप, त्यांनी जर का काही खाल्लेलं असलं किंवा काही गिळलेलं असलं तर ते घाबरल्याच्या नादामध्ये किंवा घाबरून जे त्याच्या पोटामध्ये असते ते सगळं पूर्ण तो ओकून बाहेर फेकतो. कारण त्याला ते घाबरलेला असतो, त्याच्यामुळे त्याला हालचाल त्याची होत नाही. त्यामुळे तो काय करतो, पूर्ण आपल्या शरीरामधलं, पूर्ण पोटामधलं ते पूर्णपणे फेकून बाहेर फेकून देतो. ठीक आहे सर, पोहतो धरला आता. बांधून घे. बांध खाली, बांधतात असे माझ्यासारखं धरणं दोन कुत्र खाऊन टाकून कुत्र खाणार नाही पण, कारण ते चाय गेलो बाबा. आता त्या मोसंबीवर नको पाणी प्यायला. हरण हरण कमी वयाचा हरण काढ काढतो. गोचूर का? हा चालते चालते. हां घे असं शूट. गाडीपासून असा स्लो घे थोडासा. चलो. हा ऍक्टिव्हिटी हो, लय डेंजर आहे तो. एवढा मोठा हंदे बा आहे का? हा बघा. थोडासा अरे बाप. अरे तो लय मोठा आहे तो, का साधा सोपा थोडी आहे.
ॲक्टिव्ह झाला आहे तो आता. दे सोडून नाही तर चालू द्या त्याला जर सोड. शॉर्टकट हल्ला त्याने इकडे नाही जायला पाहिजे. जाऊ दे जाऊ दे. आता इकडे नाही जायला पाहिजे. तो जैसे दोस्तों आप देख सकते हैं ये पूरा फॉरेस्ट एरिया है. यहाँ पे काफ़ी बड़ा जंगल है ये. तो इसी जगह पे हम लोग कोई भी वाइल्ड एनिमल होते हैं तो यहाँ पे रिलीज़ कर देते हैं. वो भी साबड़े सर के सामने रिलीज़ कर देते हैं दोस्तों. और अगर आपको हमारी वीडियो अच्छी लगती है तो लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूर करें. जय हिंद.